मित्रांनो, सध्याला महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती सुरू आहे। अनेक जिल्ह्यांचं ग्राउंड झालेलं आहे, काही जिल्ह्यांचं ग्राउंड बाकी आहे। परंतु याच्यामध्ये पोलीस भरती सुरू असताना एक गोष्ट अशी निदर्शनास आली आहे की आपल्याला वाटलं होतं की ग्राउंडचं मेरिट हे खूपच जास्त जाईल, पण तसं होताना दिसत नाही। त्याचं कारण असं की जे विद्यार्थी 43-45 मार्क घेण्याच्या तयारी होते, अशा विद्यार्थ्यांना पण 34-36 असे मार्क पडलेले आहेत। काय कारण आहेत, मार्क कमी पडण्याची नेमकी कारण काय आहेत, कशामुळे मार्क कमी पडत आहेत आणि एकंदरीतच मेरिट कितीपर्यंत जाईल, या विषयावर आजचा व्हिडिओ आहे। माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर ग्राउंड कमी येण्याचे प्रमुख कारण काय आहेत, चला बघूया। मित्रांनो, 1600 मीटर हा जो इव्हेंट आहे, 1600 मीटरला काय झाले माहिती का, 1600 मीटर सुरू असताना एकाच वेळेस भरपूर विद्यार्थी सोडले जात आहेत। त्यामुळे होतंय काय, स्टार्टिंग करत असताना काही विद्यार्थी पुढे, काही विद्यार्थी पाठीमागे। त्यामुळे 1600 मीटरची क्लॅप ज्यावेळेस वाजते त्यावेळेस समोर असणारे विद्यार्थी हे सरळ समोर निघून जातात आणि पाठीमागे पडलेले जे विद्यार्थी आहेत त्यांची तयारी चांगली जरी असली तरी पण मग त्यांना काय होतं माहिती का, मग ते काय करतात, समोर जाण्याच्या प्रयत्नामध्ये अतिरिक्त एनर्जी लावतात जी त्यांनी प्रॅक्टिस मध्ये लावलेली नसते, किंवा एवढी गर्दी असल्यामुळे सर्वांमधून अशी वाट काढत समोर जाण्याच्या प्रयत्नामध्ये तिथं त्यांचा टाइम थोडासा मिसमॅच होतो आणि त्यामुळे 2 मार्क 4 मार्क कमी अशा पद्धतीने 1600 मीटरला झालेला आहे। त्या लोकांचा आता ग्राउंड बाकी आहे, अशा लोकांनी काळजी घ्या की स्टार्टिंग पॉइंटला आपल्याला उभा राहता येईल का याची प्रयत्न करा। कारण पाठीमागे एकदा पडले ना तुम्ही की मग ते समोरच्या लोकांना बीट करत मग तिथून रस्ता काढत असं जाणं थोडंसं अवघड जातं, हे एक प्रमुख कारण आहे। 100 मीटर आता विषय आहे। 100 मीटर मध्ये विद्यार्थ्यांना मार्क कमी का पडत आहेत, तर मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस स्टार्ट क्लॅप ज्यावेळेस वाजते त्यावेळेस तुम्ही स्टार्टिंग पॉइंटला तिथं सेन्सरच्या त्या ठिकाणी तुम्ही उभे असता। माझं म्हणणं असं आहे की तुम्ही 2 पावलं थोडंसं अगोदरच पाठीमागे थांबा, कारण तिथून तुमच्या पायांना ग्रिप पकडायला वेळ मिळतो आणि पिकअप पकडायला वेळ मिळतो। 100 मीटर मित्रांनो 1600 मीटर सारखं नाही। 1600 मीटरला आपण स्पीड वाढवत थोडीशी वाढवू शकतो, परंतु 100 मीटर स्टार्ट टू एंड तुमचा परफॉर्मन्स तोच असला पाहिजे। त्यामुळे सेन्सरच्या एकदमच तुम्ही चिटकून न राहता थोडंसं 2 पावलं पाठीमागे जर थांबलात तर बेटर राहील। त्यानंतर तिसरा मुद्दा, रिपोर्ट टाइम। काही विद्यार्थ्यांना वाटतं की आज आपली डेट आहे तर जाऊया निवांत, काही हरकत नाही, परंतु मित्रांनो, रिपोर्ट टाइम जरी त्या तारखेला असला तरीही तुम्ही लवकरात लवकर ग्राउंडमध्ये शिरणं आतमध्ये आणि तुमची मैदानी चाचणी प्रक्रिया पूर्ण करून बाहेर पडणं जेवढं लवकर होईल तेवढं शक्य करा। कारण जर तुम्ही उशिरा गेले तर मग तुमचा ग्राउंड उशिरा होणार, मग ऊन पडणार, मग 4-5 वाजणार, मग तुमची एनर्जी त्या ठिकाणी खर्च होणार, तिथं विनाकारण इकडचं तिकडचं वातावरण पाहून खर्च होणार। त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर तिथं जा, आतमध्ये एंट्री करा, पटपट तुमचं ग्राउंड झालं पटकन बाहेर पडून जा। त्यामुळे तुमची एनर्जी पण खर्च होणार नाही आणि लवकरात लवकर तुम्हाला ग्राउंडच्या बाहेर पडता येईल। त्यानंतरचा मुद्दा, काही विद्यार्थी सोबत काही खायला घेऊन जात नाहीत, तर माझं सजेशन असं असेल तुम्ही काहीतरी सोबत खायला घेऊन जा। कारण समजा तुम्हाला 7 वाजता जर आतमध्ये सोडलं तर तुम्हाला बाहेर पडण्यासाठी किती वाजतील, 3, 4, 5 वाजू शकतात। त्यामुळे तोपर्यंत तुमच्या पोटात काहीतरी असणं महत्त्वाचं आहे। तिथं पाण्याची व्यवस्था केलेली असते, परंतु तुम्हाला गेटच्या बाहेर तिथं एकदा तुम्ही आतमध्ये गेले की तुम्हाला गेटच्या बाहेर त्या ठिकाणाहून सोडलं जात नाही। त्यामुळं तुमच्यासोबत काहीतरी तुम्ही खायला ठेवा, म्हणजे अधूनमधून थोडंसं वाटलं तर थोडंसं खायचं आपलं ग्राउंड होईपर्यंत। हा एक मुद्दा आहे ग्राउंड कमी येण्याचा। छोट्या गोष्टी आहेत पण खूपच महत्त्वाच्या आहेत। तर आता बघूया मेरिट। आता बऱ्याच लोकांच्या कमेंट येत आहेत की सर मेरिट किती लागेल, तर बघूया। हे बघा, मुंबई सिटीमध्ये ज्या लोकांनी भरती दिलेली आहे तिथं झालेल्या ग्राउंड प्रमाणे आणि तिथं मिळवलेल्या मार्काप्रमाणे विद्यार्थ्यांनी असा एक आपण अंदाज लावूया की ओपन कॅटेगरी, प्युअर ओपन कॅटेगरी पुरुष या लोकांचं मेरिट 36 ते 39च्या आतमध्ये लागू शकतं। 36 ते 39च्या आतमध्ये 40 क्रॉस होईल सांगता येत नाही, परंतु 36 ते 39। त्यामुळे ज्या लोकांना 36 मार्क पडले आहेत, 39 मार्क पडले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी अजिबात शांत बसू नका। तुम्हाला मार्क चांगले पडले आहेत, तुम्ही लेखीसाठी 100% क्वालिफाय आहात। त्यामुळे तुम्ही असं समजू नका की मला कमी मार्क पडलेत, अजिबात नाही, सर्वांनाच तसे मार्क पडलेले आहेत। त्यामुळे तुम्ही क्वालिफाय आहात। लेखीचा जोरदार अभ्यास सुरू ठेवा, मुंबई शहर पोलीस भरतीचं सांगतोय। त्यानंतर मुलींना बघा, मुलींना पण कमी मार्क पडलेत। बऱ्याच मुलींच्या कमेंट आल्या होत्या की सर मग आमचं मेरिट किती लागेल, तर बघा
ज्या मुलींना 28 ते 29 मार्क आहेत अशा मुली लेखीसाठी क्वालिफाय आहेत. असं अजिबात समजू नका की मला 28-29 मार्क पडले आहेत, चांगले मार्क आहेत, लेखीमध्ये तुम्ही त्याला आणखी ॲव्हरेज करू शकता. परंतु कमी मार्क पडलेत म्हणून आता मी अभ्यास करणार नाही किंवा ॲव्हरेज अभ्यास करते आणि नंतर पुढे बघू, अजिबात नाही. खूप छान मार्क आहेत, खूप चांगले मार्क आहेत. 28 ते 29 मार्क आहेत. तुम्ही लेखीसाठी क्वालिफाय आहात. लेखीचा जोरदार अभ्यास सुरू ठेवा तुम्ही पण. त्यानंतर पुणे सिटीचं बघा. पुणे सिटीचं मेरिट 37 ते 40च्या आतमध्ये लागेल. 40पर्यंत पण जाऊ शकतं, पण 40 क्रॉस होईल असं वाटत नाही. त्यामुळं 37 ते 40 मार्क ज्या विद्यार्थ्यांना पडलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा लेखीचा अभ्यास सुरू ठेवायचा आहे. चांगले मार्क आहेत, नाराज व्हायचं कारण नाही. सर्वांनाच तसे मार्क पडलेले आहेत. ठाणे सिटी तिथंही तीच परिस्थिती आहे. तिथंही विद्यार्थ्यांना मनासारखे मार्क पडलेले नाहीत. कशामुळे पडलेले नाहीत या अगोदर आपण ते डिस्कस केलेलं आहे. 100 मीटर 1600 मीटर काय चुका झाल्या, खायला घेऊन गेले नाही, ह्याच गोष्टी आहेत, बाकी काही नाही. त्यामुळं ठाणे सिटीची पण परिस्थिती तीच आहे. आता मुंबई सिटी कास्टमधून ज्या लोकांनी फॉर्म भरले आहेत, एनी कॅटेगरी, प्रत्येक कॅटेगरी, कुठलीही कॅटेगरी घ्या, 35च्या पुढे ज्या लोकांना मार्क आहेत, कोणतीही कॅटेगरी असो, मुंबई सिटी 35च्या पुढे ज्या लोकांना मार्क आहेत अशा लोकांनी लेखी परीक्षेची तयारी करायची आहे. कारण खूप चांगले मार्क आहेत. अजिबात खचून जायचं नाही कमी मार्क पडले म्हणून. चांगले मार्क घेतलेले आहेत. सर्वांचीच परिस्थिती ती झालेली आहे. सर्वांनाच तसे मार्क पडलेले आहेत. त्यामुळं मेरिटही त्याच पद्धतीने लागणार आहे. त्यामुळे लेखीमध्ये जास्तीत जास्त मार्क आपल्याला कसे मिळवता येतील आता ह्याचे प्रयत्न तुम्ही केले पाहिजे. तर मित्रांनो, ही प्रमुख कारणं होती ग्राउंड कमी येण्याची. ज्या लोकांचं ग्राउंड बाकी आहे अशा लोकांनी आता ह्या चुका टाळू नका. कोणत्या सेन्सरच्या एकदम चिटकवून थांबू नका. 2-4 पावलं पाठीमागं थांबा. कुठं 100 मीटरला 1600 मीटरला स्टार्टिंग पॉईंटला चिटकून थांबता येतं का ते बघा. काहीतरी खायला सोबत घेऊन जा. प्रत्येक जिल्ह्याची अपडेट जसे ग्राउंड होत जातील तसं आपण आपल्या चॅनलवरती अपडेट देणार आहोत. त्यामुळे चॅनल सोबत नेहमी कनेक्ट राहा. तुमच्या काही शंका, तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमचं समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. तुम्हाला आम्ही रिप्लाय देऊ. ज्यांचं ग्राउंड झालं आहे अशा लोकांना लेखीसाठी ऑल द बेस्ट. ज्यांचं ग्राउंड बाकी आहे अशा लोकांना ग्राउंडसाठी व्हेरी ऑल द बेस्ट. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.